नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रशासकीय निर्णयांच्या चौकशीसाठी 5 सदस्यीय समितीचा प्रस्ताव, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप। नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय काळात घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्यासाठी 5 सदस्यीय विशेष समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला आहे। कोविड काळात निवडणुका न झाल्याने आयुक्त प्रशासक म्हणून कार्यरत होते। त्या कालावधीत मंजूर झालेल्या आर्थिक निर्णयांवर भाजपकडून सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। माजी खासदार संजीव नाईक यांनी समिती सर्व आर्थिक व्यवहारांचा तपशीलवार आढावा घेऊन अहवाल सादर करेल अशी माहिती दिली। दरम्यान विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत श्वेत पत्रिका काढण्यामागे ब्लॅकमेलिंगचा हेतू असल्याचा दावा केला आहे। या विषयावर मासिक सभेत जोरदार चर्चा झाली असून प्रस्तावित समितीच्या स्थापनेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। निश्चितपणे नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जी झाली त्या निवडणुकीमध्ये माननीय गणेशजी नाईक साहेबांनी वेळोवेळी या शहराच्या एकंदरीत कारभारासंदर्भामध्ये काही विषयांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। ज्या प्रश्न संदर्भामध्ये शहराच्या लोकहितांचे जे प्रश्न होते प्रशासनानं प्रशासकीय काळामध्ये ते घेतले, त्याच्याबद्दल आम्ही नक्कीच त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। परंतु काही असे विषय हे प्रशासन काळामध्ये घेणे उचित नव्हते असा आमचा त्या ठिकाणी त्याला विरोध होता किंवा आमचा आक्षेप होता। तरीसुद्धा प्रशासन काळामध्ये त्या कार्याची अंमलबजावणी केल्यामुळे आमचं म्हणणं आहे की त्याची चौकशी व्हावी। ते कशामुळे झालं, का केलं, त्याच्यामध्ये काही गडबड झालेली आहे का, इतर सर्व दृष्टिकोनातून आम्ही त्याची चौकशी व्हावी आणि अशा पद्धतीची मागणी त्या काळापासून नाईकसाहेब बोलत आहेत। आणि भारतीय जनता पक्ष म्हणून मी त्या निवडणुकीमध्ये या संदर्भात बोललो होतो की या संदर्भात आम्ही मागणी करू सभागृहाला की अशा पद्धतीची चौकशी समिती गठन होणं आवश्यक आहे। आणि म्हणून जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सभागृह बसल्यानंतर अशा पद्धतीची मागणी सन्मान्य नगरसेवक मंडळांनी माननीय महापौरांच्याकडे मागणी केली आणि त्या मागणीच्या अनुषंगानं मला वाटतं की याच्यामध्ये जो कोण दोषी ठरेल, ज्याची कोणाची या ठिकाणी चूक असेल, त्या गोष्टींवरती कारवाई होईल आणि कारवाई नाही तर त्या संदर्भामध्ये आमचं असं म्हणणं आहे की फौजदारी गुन्हा दाखल व्हावा। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।